नारायण चौधरींना समजावण्याचा प्रयत्न केला, चौधरींवर पक्षाकडून कारवाई केली जाणार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा इशारा। भिवंडीच्या उपमहापौरपदी काँग्रेसचे तारिक मोमीन यांना मिळाली 43 मतं, भाजपच्या सुहास नकाते, शिवसेनेचे जावेद दळवी यांचा पराभव। काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी समाजवादीच्या आमदारांना सोबत घेतलं, आमदारांना हाताशी धरून काँग्रेस पक्ष भाजपला विकला, काँग्रेसचे शहर अध्यक्ष रशीद ताहिर मोमीन यांचा गंभीर आरोप। काँग्रेसचे नेते राहुल गांधी शनिवारी भिवंडीमध्ये आरएसएस मानहानी प्रकरणी सुनावणीसाठी भिवंडी न्यायालयात हजर राहण्याची शक्यता। भिगवणमधून स्वतःहून गेल्याचं मुलीचं म्हणणं, मुलीनं आईवडिलांकडे जायला नकार दिलाय। संपूर्ण प्रकरणात तक्रार दाखल करून घेतलीये, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांची प्रसारमाध्यमांना माहिती। भिगवण प्रकरणात मुलीची प्रेम प्रकरणाची प्रतिज्ञापत्रात कबुली, घरच्यांना प्रेम प्रकरणाबाबत सांगितलं पण घरच्यांचा विरोध, मिरची पूड फेकली नसल्याचंही नमूद। भिगवणमधील तरुणीच्या कुटुंबियांचे गंभीर आरोप, मुलीवर दबाव असल्याचा कुटुंबियांचा आरोप, मुलगी ताब्यात न दिल्यास कुटुंबियांचा आत्महत्येचा इशारा। बांगलादेशी घुसखोरीच्या मुद्द्यावर राजकीय वाद पेटला, ठाकरे गटाचे प्रवक्ते अखिल चित्रेंच्या ट्विटनंतर राजकीय घमासान। प्रत्येक भेटीत राजकारण शोधू नका, काल शिंदेंना भेटलो, उद्या मुख्यमंत्र्यांना भेटेल, राज ठाकरेंचं एकनाथ शिंदेंच्या भेटीवरून वक्तव्य। बारामती विमान अपघात प्रकरण चौकशीचा प्राथमिक अहवाल 30 दिवसात सादर केला जाणार, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाची महत्त्वाची माहिती।